बस इथे. यश अरे सगळी सोंग करता येतात रे, पण पैशाचं सोंग कुठून करायचं सांगा मला. मालतीबाई तुम्ही बसा इथे बसा. यश आपण पोलीस कंप्लेंट केली तर? तू पोलिसांना स्पष्ट सांगून टाक की मला त्या घड्याळाबद्दल काही माहित नाही, मी ते चोरलेलं नाही. मग पोलीस बघतील ना, आणि तो देवाक तुला काही करू शकणार नाही. मालतीबाई त्यानं काही नाही होणार, त्याचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. परमेश्वरा, ही निवेदिता घरात आली आहे ना तेव्हापासून संकटावर संकट सुरू झाली आहेत. मालती तू या विषयावर नाही बोललीस ना तर फार बरं होईल प्लीज. हो का? मग तुम्ही देणार आहात का एक रकमी 1,35,000 रुपये? सकाळ सकाळी येऊन कुबेर झोळी रिकामी करून गेलाय का? अगं आत्ताच सांगितलं ना तुला गप्प बस म्हणून. शांत राहा ना जरा. नाही मी राहते ना शांत, पण पैसे कसे देणार आहोत याचं उत्तर द्या कोणीतरी मला. ते बघू आमचं आम्ही. एवढं सगळं झालं? हा, आणि आता काय करायचं? कुठे रे तुमचा चोर? मला कुठे? देवांगबाई आमच्या दादाला चोर बोलू नका. बरोबर, चोर नाही अट्टल चोर आहे तो. ओ भाई, आमच्या गुरुजींना काही बोलू नका तुम्ही. फावडा घशात घाले ना, जास्त बोलला तर. देवांगबाईशी बोलतोय तू. कुठे आहे धन्या? चिपऱ्या कुठे आहे धन्या? बोला, बोल. ते घरी गेलेत काम होतं म्हणून. कुठे घर? घर कुठे? अरे बोलता की तुमच्या डोक्यात टाको. याच बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर. चला रे. भाई आम्ही बोलून आणतो ना त्यांना, तुम्ही नका. बाई ऐका ना. काय करायचं आता? हो मला खूप टेन्शन आलंय. हो ती नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. हे दारुगड, हे दारुगड, चोरट्या लपून बसला का? उघड. आता उघडतो की तोडू दरवाजा? उघड दरवाजा नाही तर तोडी ना. ताई यश, तू भाई. अरे बापरे, अहो तुम्ही बघत काय बसलाय? काहीतरी करा ना. यश तू नको जाऊस, तू दरवाजा नको उघडू. मालतीबाई मला काही नाही होणार, थांबा. अहो तुम्ही पोलिसांना फोन करा ना. मालतीबाई पोलिसांना बोलवायची काही गरज नाहीये. आणि हे बघा, मी जर आता दार उघडलं नाही ना तर त्यांचा माझ्यावरचा संशय अजून खरा ठरेल. विश्वास ठेवा माझ्यावर. मी दार उघडतो, थांबा. काही नाही होणार. यश नाही, तू एकटा नको जाऊस, आम्ही येतो. यश 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 सोडा माझ्या लेकाला, त्यांनी नाही घेतलंय तुमच्याकडे. ए म्हातारे, चल 4 फूट लांब राहायचा, जास्त पुढे पुढे नाही करायचं. देवांगबाईने जर पुढे पुढे केलं ना तर डायरेक्ट वरची तिकीट निघेल. हे बघा, तुम्ही अशा प्रकारे आम्हाला धमकावू शकत नाही. हो. अरे म्हाताऱ्या, मग ह्यानी चोरलेलं घड्याळ परत द्यायला सांग. मग नाही देत धमक्या असं. अहो हे बघा देवांगबाई, मला माहित नाही तुमचं घड्याळ कुठे आहे. तुम्हीच कुठेतरी ठेवलं असेल आणि विसरला असाल. तुझ्या तर आता अहो तो सांगतोय ना त्यांनी नाही चोरलंय घड्याळ, आणि जे काही आहे ते बोलून सॉर्ट आउट करूया ना. तुम्ही त्याला सोडा, बघू हा काय प्रकार झाला. देवांगबाईने समोरच्याची पकडलेली कॉलर त्याच्या गळ्यात चिरल्यानंतरच सोडतो. अहो माझं घड्याळ नाही मिळालं ना तर माझं घड्याळ. यार, अरे कोण आहे? काय झालं नक्की? निवी, अगं काय
काय चाललंय? शेवटचं विचारतो हं? लवकर सांग. अहो तुम्ही काय करताय? सोडा मला. सोडा त्याला. तुम्ही माझे कस्टमर आहेत ना, म्हणून मी हे सगळं सहन करतोय. आणि तुम्ही माझ्यासाठी माझ्या फॅमिलीला का त्रास देताय? कारण तू देवांग बाई बरोबर गेम खेळतोय. काय? मुकाटाने सांग घड्याळ कुठे, नाहीतर जीवानिशी जाशील. अहो तो म्हणतोय ना त्यांनी घड्याळ नाही चोरलाय आणि तिथे फक्त बॉक्स होता. मी स्वतः पाहिलाय, त्यात घड्याळ नव्हतं. तेच तर, घड्याळ लपवून रिकामा बॉक्स ठेवला काय? अहो नाही हो. आता ह्याचा गळा चिरल्यावरच माहिती पडेल तुम्हाला. एक तर माझं घड्याळ द्या, नाहीतर 1,35,000. किती? 1,35,000 फक्त. काय करताय बोला. अहो पण जर घड्याळ त्यांनी नाही चोरले तर तो का पैसे देईल? हो, त्या गाडीतच माझं घड्याळ होतं बोललो ना. पैसे तर तुम्हाला द्यावेच लागतील, पूर्ण 1,35,000. मौज कसा उतरवतो ते बघ. कुठे घड्याळ बोल. सोडा माझ्या मुलाला, मी तुमच्या पाया पडते. काय करताय? तुम्ही उठा. त्याने काही नाही केलंय. त्याने नाही चोरलंय तुमचं घड्याळ. कुठून द्यायचे आम्ही पैसे, सांगा बरं तुम्ही. हे बघा, धन्याने तुमचं घड्याळ चोरलं असतं ना, तर तू इथे थांबला असता का? तो तुमच्या समोर उभा आहे, याचा अर्थ काय आहे? ए शान्या, जास्त शिकवायचं नाही. त्याच्या गॅरेज मध्ये माझं घड्याळ हरवलंय, त्याची भरपाई यालाच करावी लागणार, कळलं का? आता देवांग भाई त्याची भरपाई बरोबर करून घेईल. अरे सोडा. अहो सोडा हो माझ्या लेकाला. अहो तुम्ही नुसते बघत काय बसलायत? बोला नाही ना काहीतरी. बघा ना ते कसे हाल हाल करतायत यशचे. राशी आजा. अश्विनी, हे बघ, तुलाही माहितीये की आपल्या यशने चोरी केलेली नाहीये. पण आता काही झालं ना तरी त्यांच्या हातावर पैसे ठेवावे लागणार आहेत आपल्याला. तू प्लीज आम्हाला काही मदत करू शकशील का? अश्विनी, मी तुझ्या पुढे पदर पसरते, पण जर तुझ्याकडे खरंच पैसे असतील ना तर ते दे आणि माझ्या धन्याला वाचव. आम्हाला जसं शक्य होतील ना तसे तुझे पैसे आम्ही परत करू. हे बघ, हवं तर मी जबाबदारी घेतो, पण प्लीज आमच्या यशला वाचव ग, प्लीज. अहो ऐका ना, आता गेली आहे ना आमची सून पैसे आणायला. आता तरी सोडा ना त्याला. आणून तर द्या, मग बघू ना. हे घ्या 1,35,000. घ्या घ्या 1,35,000 आहेत, मोजून घ्या.
प्रश्न पडला असेल ना, हिने कुठून आणले एवढे पैसे? तर सांगते, सरकारी अधिकारी आहे मी. नाही, दिसत जरी साधी असले ना तरी वरपर्यंत ओळखी आहेत माझ्या. एक फोन कॉल केला ना तर तुमच्यासारख्या गुंडांना आत टाकू शकते मी. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर पोलीस ऑफिसर आहेत. करू फोन? पण कसं करणार? आपलेच दात आणि आपली चोट. माझ्या दिराची चूक आहे ना, म्हणून गप्प बसतीये. झालं बोलून? झालं ना? ही जीभ आहे ना, जीभ कमी चालवायची. हा, आता त्याला कात्री लावेल. एक कॉल पोलीस आणि सरकारी कर्मचारी आहेत ना, हे असे खिशात घेऊन फिरतो मी. माझं नाव माहितीये का काय? देवांग भाई म्हणतात मला. देवांग भाई. आणि हे धन्या, परत माझ्या वाटेला लागायचं नाही, लय मागात पडेल. पण कमाल आहे राव तुझी, लय चॅप्टर निघालास रे तू. आजपासून तुझ्या गॅरेज मध्ये माझी गाडी येणं बंद. अरे माझी काय, माझ्या वॉर्ड मधल्या कुणाची पण गाडी येणार नाही. चला रे. यश, शांत व्हा मालती बाई, शांत व्हा. अश्विनी, निविदा, हसीम, काय होतंय बाळा? धन्या, हसीम, हसीम, हसीम उठ. काय झालं हसीम? धन्या, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. देवी, रूम मध्ये घेऊन जाऊ. चल उठ उठ उठ. हसीम, याला काही आहे? इतक्या मोठ्या प्रसंगात वाचवलंय अश्विनीने याला. साधा थँक्स तरी म्हणाला तिला. सदा सर्वदा त्या कार्ट्याची काळजी. आई, असू द्या. जाण असती तर सगळं शक्य होतं ना. पैसे कमवायचे वांदे आहेत आणि त्या आसिमचा फुकटचा बाप व्हायला निघालाय हा. जाऊ द्या, मला या विषयावरती बोलायचंच नाहीये. बघितलं, रागावली ना. हसीम, ह्याच्यात पाहून बघू. हसीम, बाळा, तोंड उघड, तोंड उघड, तोंड उघड. मोठा श्वास घे. 1 2 3. मोठा श्वास घे बाळा. बरं वाटतंय? धन्या, पाणी दे ना थोडं. हो, हे घे, पी, पाणी पी. काय झालं? तू बाहेरचं भांडण बघून घाबरलास का? हो ताई, ते गुंड धनादादाला परत काय करणार नाही ना? असीम, आपण त्याला त्यांचे पैसे दिलेत. आता ते काही नाही करणार धन्याला. आणि धन्या आहे ना आपल्या सोबत आता. मग कशाला टेन्शन घेतोयस तू? तुला खूप भीती वाटते का असीम? हो ताई, ते लोक खूप डेंजर होते. ते धनादादाला कसं मारायला आले होते तू पाहिलंस ना. धनादादा, तू पण त्यांना मारायला पाहिजे होतं. असीम, तू तुझ्या धनदादाला एवढा वीक समजतोस का? अरे तुझा धनदादा सुपर हिरो आहे, हो की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, ती माणसं आपल्या घरात आली होती आणि सगळ्यांसमोर त्यांना मारणं बरं दिसतं का? नाही ना, म्हणून नाही मारलं. धनादादा, चुकी तुझी नव्हतीच ना, मग ते तुला मारायला का आले होते? असीम, अरे तेच तर. हे बघ, मी चोरी केली नाहीये हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांना असं वाटतं की मीच चोरले घड्याळ. आणि तुला सांगू का असीम, ही अशी भडक डोक्याची माणसं ना दुसऱ्यांचं कधी ऐकूनच घेत नाही, स्वतःच खरं करत असतात. पण असीम,
आपण नेहमी ना खऱ्याच्या मार्गाने चालायचं. शेवटी सत्याचाच विजय होतो आणि मला माहितीये आपलाच विजय होणार. आणि असीम, त्या माणसाला त्याचं घड्याळ सापडणार आहे आणि तो धन्यदादाला सॉरी म्हणायला येतो की नाही बघ. त्यामुळे तू एवढं टेन्शन घेऊ नकोस बाळा, काही नाही होणार आहे. ओके, तू तू थोडा वेळ इथे आराम करतोस का? थोडा रिलॅक्स हो. हा, चष्मा दे इथे. धन्या, कसला विचार करतोयस? अश्विनी वहिनीचा. म्हणजे तिने जर आज पैसे दिले नसते तर माझं काय झालं असतं नेहमी? हो, म्हणजे इतर वेळी आपली कोणीच नाहीये अशा वागणाऱ्या अश्विनी वहिनीने आज ऐन संकटाच्या वेळेला मदत केली आपली. मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय नेहमी की आईस्क्रीम साठी भांडणाऱ्या अश्विनी वहिनीने आज माझ्यासाठी 1,35,000 रुपये दिले. धन्या, कधी कधी एखादा माणूस आपल्याला वाईट वाटत असतो, पण त्याच्या मनातल्या एका कोपऱ्यात माणुसकी असते रे. मला असं वाटतं कितीच लपलेली माणुसकी आज जागी झाली आहे. धन्या, आपण एकदा अश्विनी वहिनीला थँक्स म्हणायला हवं. मलाही असंच वाटतंय. अश्विनी, आम्हाला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. काय झालं बाबा? अश्विनी, खरं म्हणजे तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नव्हतं आम्हाला. खरंय अश्विनी, अगं एवढी मोठी रक्कम एक रकमी दिलीस तू आणि माझ्या लेकाचे प्राण वाचवलेस. आयुष्यभर तुझी ऋणी राहीन मी अश्विनी. आई बाबा, हो असू द्या. हो, मी ना फणसासारखी आहे. वरून काटेरी दिसत असले ना तरी आतून गोड आहे. मी खरंच. अश्विनी वहिनी, थँक्यू. ठीक आहे रे धन्या. हे बघ, आपल्या माणसांसाठी मी उपयोगी पडणार नाही तर मग कोणासाठी पडणार ना? हा तुझा मोठेपणा आहे अश्विनी वहिनी. एरवी तू माझ्याशी भांडत असतेस, म्हणजे आपल्यात मतभेद होत असतात, पण तू आज माझी मदत केली नसतीस तर माझं काय झालं असतं देवाला माहिती. एकतर त्या देवांगबाई आणि माझ्यामध्ये मारामारी झाली असती आणि त्यांनी चिडून गॅरेजची मोडतोड केली असती, गॅरेज बंद पाडलं असतं. मला माझी पर्वा नाही अश्विनी वहिनी, पण तू माझं गॅरेज वाचवलंस, त्यामुळे खरंच थँक्यू. थँक्यू अश्विनी वहिनी. पण त्यांच्यासमोर चूक धन्याची आहे असं म्हणाली होतीस तू, आठवतंय? खरंच धन्याने ते घड्याळ घेतलेलं नाहीये. हो, मला माहिती पण नव्हतं की त्याच्या गाडीत घड्याळ आहे म्हणून. मी खरंच सांगतोय, हवं तर मी नाईक साहेब आणि मालतीबाईंची शपथ घेऊन सांगतो. बरं बरं, राहू दे. तो भाई का भाई मला घाबरून पळाला ना, मग झालं तर. अश्विनी वहिनी, आम्ही तुझे पैसे परत करू. म्हणजे एकदम एका वेळेला नाही जमणार आम्हाला, पण थोडे थोडे करून दर महिन्याला आम्ही देत जाऊ. नाही, नको. तुम्ही ते पैसे मला परत करू नका. काय? अरे खरंच बोलतीये मी. हे बघ, 1.5-2 लाख माझ्यासाठी मोठी रक्कम नाहीये. होते कपाटात पडलेले, दिले काढून. अश्विनी वहिनी, 1,35,000 ही मोठीच रक्कम आहे. ती तुमच्यासाठी ग, माझ्यासाठी नाही. आणि तसंही धन्याच्या एकट्याच्या कमाईतून एवढे पैसे परत करायला किमान 5 वर्ष तरी लागतील. त्यामुळे राहू दे. अश्विनी, तू मनाने एवढी मोठी असे माहित नव्हतं मला. हो, माझं मन मोठं आहेच आई, पण या सगळ्यात माझी एक अटही आहे. म्हणजे हल्ली सगळीकडेच नियम आणि अटी लागू असतात ना, तसंच इथेही. कोणती अट? मी माझे पैसे तेव्हाच माफ करेन जेव्हा ही निवेदिता त्या असीमला या घरातून हाकलून देईल.